आहारात सम्यक संबुद्धांना मी त्रिवार विनम्र अभिवादन करतो. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचा पावन पवित्र अहरत भिक्खू संघास सुद्धा मी त्रिवार विनम्र अभिवादन करतो. परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी विनम्रपणे त्रिवार अभिवादन करतो. आजच्या धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि बालिका, तसेच बुद्ध शासन टीव्ही इंडिया या धार्मिक चॅनलवरील सर्व आदरणीय श्रद्धा संपन्न धम्मिक उपासक आणि उपासिका, मी सर्वांसाठी अनंत मंगलमैत्रीची मनोकामना व्यक्त करतो. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध यांना संपूर्ण विश्वाचे, ब्रह्मांडाचे ज्ञान प्राप्त झाले होते. तरीही काही अज्ञानी लोक, आपल्या जातीवर अहंकार करणारे पंडित ब्राह्मण भगवंताला खूप खालच्या दर्जाचे समजत असत. असाच एक प्रसंग आजच्या धम्मदेशनीमधून सांगणार आहे. भगवंताला जेव्हा एका ब्राह्मणाने नीच म्हणून संबोधित केले आणि भगवंतानी नीच कोण असतो, खालच्या दर्जाचा कोण असतो, हे वसल सुत्तामध्ये सांगितलेले आहे. तेव्हा ही धम्मदेशना शेवटपर्यंत ऐका. एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवन आरामात राहत होते. सकाळी भगवंतांनी चिवर परिधान केले आणि पात्र घेऊन श्रावस्तीमध्ये भिक्षेसाठी प्रवेश केला. त्यावेळी औगिक भारद्वाज ब्राह्मणाच्या घरी अग्नी प्रज्वलित करून आहुती दिली जात होती. भगवंतांनी बघितले. भगवंत भिक्षा मागत तेथे पोहोचले. भगवंतांना दुरून येताना पाहून औगिक भारद्वाज म्हणाला, तिथेच थांब मुंडका, तिथेच थांब चांडाळा, तिथेच थांब वत्सली. वत्सली याचा अर्थ नीच असा होतो. असे म्हटल्यावर भगवान म्हणाले, ब्राह्मणा, तुला नीच कोण असतो आणि माणसाला नीच बनवणारे धर्म गुण कोणते आहेत हे ठाऊक आहेत का? त्यावर तो ब्राह्मण उत्तरला, नाही गौतम, मला हे माहित नाही. आपण मला याचा उपदेश करावा. त्यावर भगवंत म्हणाले, तर मग लक्षपूर्वक ऐक. जो माणूस रागीट आहे, जो मनात अडी धरून ठेवतो, जो स्वतःचे दोष लपवून दुसऱ्याचे दोष काढतो, ज्याची दृष्टी खोटी आहे आणि तो कपटी आहे, त्याला नीच समजावे. जो माणूस या जगात प्राण्यांची हिंसा करतो, ज्याच्या मनात प्राण्यांविषयी दया नाही, त्याला नीच समजावे. जो गावे किंवा शहरे उद्ध्वस्त करतो आणि जो लोकांवर अन्याय करणारा म्हणून ओळखला जातो, त्याला नीच समजावे. गावात किंवा जंगलात दुसऱ्याची प्रिय वस्तू जो चोरीने घेतो, त्याला नीच समजावे. जो माणूस कर्ज घेतो आणि विचारले असता मी कर्ज घेतलेच नाही असे म्हणून पडून जातो, त्याला नीच समजावे. जो माणूस
एखाद्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशांची लूट करण्यासाठी त्याची हत्या करतो त्याला सुद्धा नीच समजावे. जो माणूस स्वतःसाठी, दुसऱ्यासाठी किंवा पैशाच्या लोभापायी खोटी साक्ष देतो त्याला नीच समजावे. जो माणूस बळजबरीने किंवा संमतीने दुसऱ्याच्या पत्नीशी व्यभिचार करतो त्याला नीच समजावे. जो माणूस समर्थ असूनही आपल्या वृद्ध आई वडिलांचे पालन पोषण करत नाही त्याला नीच समजावे. जो माणूस आपल्या आई वडिलांना, भावाला, बहिणीला किंवा सासू सासऱ्यांना मारहाण करतो किंवा शब्दांनी त्यांचा अपमान करतो त्याला नीच समजावे. ज्याला हिताची गोष्ट विचारली असता जो अहिताचा सल्ला देतो आणि गोष्टी लपवून बसतो त्याला नीच समजावे. जो माणूस पाप कर्म करतो आणि कोणालाही कळू नये अशी इच्छा धरतो त्याला नीच समजावे. जो माणूस दुसऱ्याच्या घरी जाऊन पाहुणचार घेतो पण जेव्हा तो माणूस स्वतःच्या घरी येतो तेव्हा त्याला आदर सत्कार करत नाही त्याला नीच समजावे. जो माणूस श्रमान कोणत्याही भिकाऱ्याला खोटे बोलून फसवतो त्याला नीच समजावे. जो माणूस जेवणाची वेळ झाली असताना आलेल्या श्रमणाचा अपमान करतो आणि त्याला काहीही न देता हाकलून देतो त्याला नीच समजावे. जो माणूस मोहाने ग्रस्त होऊन थोड्याशा लाभासाठी अत्यंत बोलतो त्याला नीच समजावे. जो माणूस स्वतःची प्रशंसा करतो आणि दुसऱ्याला तुच्छ लेखतो तो स्वतःच्या अहंकारामुळे स्वतःला श्रेष्ठ समजतो त्याला नीच समजावे. जो माणूस चिटखोर, लोभी, वाईट इच्छा बाळगणारा, मत्सरी, कपटी, निर्लज्ज आणि पापाची भीती न बाळगणारा आहे त्याला नीच समजावे. जो बुद्धांची किंवा त्यांच्या शिष्यांची निंदा करतो त्याला नीच समजावे. जो माणूस स्वतः अहरत मुक्त नसतानाही स्वतःला अहरत म्हणून घेतो तो या जगातील सर्वात मोठा चोर आणि नीच आहे. माणूस जन्माने नीच होत नाही आणि जन्माने ब्राह्मण श्रेष्ठही होत नाही. माणूस आपल्या कर्माने नीच होतो आणि आपल्या कर्माने श्रेष्ठ होतो. याचे उदाहरण म्हणून तुम्ही मातंग नावाच्या चांडाळ पुत्राकडे पहा जो अत्यंत प्रसिद्ध झाला. त्याने असे श्रेष्ठ यश मिळवले की जे मिळवणे कठीण होते. अनेक क्षत्रिय आणि ब्राह्मण त्यांची सेवा करण्यासाठी आले. तो कामराग सोडून ब्रह्मलोकात गेला. त्याला त्याच्या जन्माने ब्रह्मलोकात जाण्यापासून रोखले नाही. या उलट जे ब्राह्मण मंत्राचे पठन करतात आणि उच्च कुळात जन्मले आहेत ते जर पाप कर्म करत असतील तर ते निंदनीय ठरतात. त्यांना या जगात निंदा सोसावी लागते आणि मृत्यूनंतर दुर्गती मिळते. त्यांचा जन्म त्यांना पापापासून वाचवू शकत नाही. म्हणूनच हे सिद्ध होते की माणूस जन्माने नीच होत नाही किंवा ब्राह्मण होत नाही. तो केवळ कर्माने नीच किंवा ब्राह्मण होतो. असे म्हटल्यावर अग्निक भारद्वाज ब्राह्मण म्हणाला, मला क्षमा करा. आपण अतिशय सुंदर संबोधन केले आहे. आपण मला धम्माचा मार्ग दाखवला. आजपासून मी आपल्याला धम्माला आणि भिक्खू संघाला शरण जात आहे. मला आपला उपासक म्हणून स्वीकारावे. भवतु सब्ब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.